आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज। पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी। कुमटेकरांचा वृक्ष लागवडीसाठी 400 पारचा नारा। खटाव तालुक्यातील कुमटे नागाचे यापूर्वी कुस्तीतील दिग्गज पैलवान अशी या गावची राज्याला ओळख होती। मात्र आता जैवविविधता सांभाळणारे आणि पर्यावरणपूरक गाव ही ओळख निर्माण होतीये। जलसंधारण, नाला, बांध, ओढ्यांचे खोलीकरणासाठी गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानामुळे अनेक शिवारातील छोटे पाझर, तलाव आणि ओढे समाधानकारक पावसामुळे ओसंडून वाहतात। गावातील तरुण सार्वजनिक मंडळाच्या सदस्यांनी देशी वृक्ष लागवडीचा विडा उचलत वृक्ष लागवडी 400 पारचा नारा दिलाय। गावखेड्यातील संस्कृती, संस्कार आणि सामाजिक कार्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खटाव तालुक्यातील नागाचे कुमठे गाव हे होय। 20 वर्षापूर्वी पाण्याचा दुष्काळ होता तरी बुद्धीच्या सुकाळीवर येथील अनेकांनी स्पर्धा परीक्षेचं यश संपादन करून गावचा नावलौकिक वाढवला। विविध क्रीडा क्षेत्रात देखील गावचे नाव उज्ज्वल करत कुस्ती क्षेत्रातही महाराष्ट्र केसरीची गदा खेचून आणली। तर औंध जिल्हा परिषद गटात या गावाने एकोपा दाखवत राजकारणातही एक हाती बाजी मारली आहे। निसर्ग व पर्यावरणाचे सुयोग्य धडे तालुक्यात देणारे भूमिपुत्रही याच गावचे आहेत। त्यांचाच वारसा अविरतपणे पुढे नेण्यासाठी येथील युवकांनी कंबर कसली आहे। या गावची भौगोलिक परिस्थिती पाहता वृक्ष संवर्धन करणं कठीण जात होतं। यावर मध्य काढून मात करत गावच्या रस्ता दुतर्फा शेकडो देशी वृक्ष लागवड करण्यासाठी गावाने सहभाग नोंदवला। यावेळी निसर्गाने साथ दिली असून आपली नैतिक जबाबदारी ओळखून कुमटेकरांनी इतर गावापुढे आदर्श निर्माण केलाय। नामशेष होत चाललेले वड व पिंपळ यासह अनेक देशी झाडांना लागवडीसाठी प्राधान्य दिले। आठवड्यातून एकदा देशी 100 वृक्षांची लागवड करत 3 आठवड्यात 300चा टप्पा पार केलाय। तर आपकी बार 400 पारचा नारा देत हजारो देशी वृक्ष लागवड करण्याचा मानस कुमटेकर मनोमनी बांधून आहेत। सध्या प्रवाशांना लागवड केलेले वृक्ष पाहून फार मोठे समाधान देत आहेत। तर तालुक्यातील पूर्व भागातील प्रवासी पुणे, सातारा, रहिमतपूर, कोरेगाव, औंधकडे जाण्यासाठी या रस्त्याची निवड करताना दिसत आहे। सुस्थितीत रस्ता व दुतर्फा लागवड केलेले वृक्ष यामुळे रस्ता हा प्रवासी वर्गाला प्रवासादरम्यान फार मोठे समाधान देऊन जात। कुमठे नागाचे या गावामध्ये आज तिसरा रविवार आहे। गेले 2 रविवार श्रमदान करून गाव हरित करण्याच्या उद्देशानं गावातील तरुण मंडळी कार्यरत आहे। तर आज अखेर 250 देशी झाडांचं लागवड करून त्याचं संवर्धन करण्याचा मानस आणि यापुढेही 1000 झाडांचं उद्दिष्ट ठेवून गावातील तरुण मंडळी कार्यरत आहे। तर ही झाडं जी लावलेली आहेत ती सगळी देशी आहेत। त्यामध्ये जांभूळ, आंबा, वड, पिंपळ, लिंबू यासारखी फळझाडं आणि जंगली झाडं असा दोन्हींचा समावेश आहे। खरं तर देशी झाडं किंवा आपल्या भागामध्ये आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जी झाडं येतात त्या झाडांना पोषक वातावरण आपल्याकडं असतं। आपल्याकडं पाणी कमी असतं, समजा खडकाळ रान असतं, त्यामध्ये येणारी ही सगळी झाडं आहेत आणि ही आपल्या भौगोलिक परिस्थितीला, आपल्या पर्यावरणाला पूरक अशी झाडं आहेत। झाडं सावली तर देतातच, ऑक्सिजन देतात, त्याचबरोबर पक्ष्यांना राहण्यासाठी, खाण्यासाठी पक्ष्यांचा अधिवास, फळझाडं जिथं असतील त्यांना खाद्य असेल। आता वडाच्या झाडाला फळं येतात, त्याला लाल फळं येतात, ती फळं खाण्यासाठी जास्तीत जास्त पक्षी त्या झाडावर असतात, प्राणी असतात। तसेच इतर फळझाडावरही प्राणी येतात। ही झाडं खरं तर शेतकऱ्यांसाठी कीड नियंत्रणाचं, तसेच पक्षीसुद्धा कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्याला मदत करत असतात। त्यामुळे बांधावर किंवा रस्त्याच्या कडेला शेतामध्ये देशी झाडं, फळझाडं, काटेरी झाडं, अगदी देशी बाबूळ किंवा बोर यासारखी झाडं बांधावर असणं फार गरजेचं आहे। त्यामुळे कीड नियंत्रण होते आणि पिकाची प्रत किंवा उत्पन्न वाढण्यामध्ये त्यामध्ये मदत होते। धन्यवाद। ग्रामपंचायत कुमटे आणि समस्त गावकरी यांनी सर्वांच्या सहकार्यातून आपण या ठिकाणी कुमठे वडूज रस्त्याला वृक्षारोपण करत आहोत। यामध्ये गावातील सर्वच लोकांचा सहभाग आहे आणि याला शासकीय जोड म्हणून आपण हा जो लोकांचा सहभागातून जो उभा राहिलेला प्रकल्प आहे त्यातून आपण तो रोजगार हमीतून बिहार पॅटर्नमधून याला प्रस्तावित करत आहोत।
आणि लोकांच्या एक चांगल्या सहकार्यामुळं इथं एक चांगलं काम ह्या गावामध्ये होत आहे. त्याबद्दल तसं पाहिलं तर सर्वांचंच फार फार मनापासून आभार मानतो. आणि ह्या कामासाठी मलाही थोडा वेळ देता आला याबद्दल आणि गावकऱ्यांनी मला समजून घेतलं त्याबद्दल त्यांचं बी मी आभार मानतो. नमस्कार. गावातील सर्व लोक एकत्रित येऊन गावाला हरित गाव करण्याच्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न चाललेला आहे. त्यासाठी गावातील शंभू महादेव मित्र मंडळ असेल किंवा गावातील जे सगळे तरुण मित्र, त्याचबरोबर नागरिक, आम्ही सर्व एकत्रित आलो. लोकवर्गणी गावातून एकत्रित केली. यावेळेस ठरवलं की लोकवर्गणीतूनच झाडं लावायची आणि ती जगवायची, आणि त्याला गावातील ग्रामपंचायतीचा सुद्धा सहभाग मिळाला. आणि या सगळ्यांच्या इच्छेने आणि सगळ्यांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे. ही झाडं आम्हाला सेट्रीज संस्था तसेच TWG फाउंडेशन यांच्याकडून झाडे मोफत मिळाली. त्यांचे सुद्धा आभार. आणि ही चळवळ अशीच आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. प्रत्येक रविवारी 1-2 तास काम करून गावाला कसे पुढे नेता येईल आणि कशा पद्धतीने गावाचा विकास करता येईल यासाठी आम्ही तरुण मंडळी तसेच सगळेजण कायम यासाठी पुढाकार घेऊ आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत राहू. धन्यवाद.